इंट्राडे ट्रेडिंग करत असाल तर ह्या गोष्टी जरूर बघू शकता। तर सगळ्यात पहिल्यांदा आहे की ट्रेडचा प्लॅन करा, कुठे आपल्याला ट्रेड करायचं आहे, कुठे ट्रेड करायचं नाही आहे ते तुम्ही डिसाईड करून ठेवू शकता। की जोपर्यंत रिस्क रिवॉर्ड तुमच्या फेवरमध्ये नाही आहे तोपर्यंत ट्रेड करायला जाऊ नका, बिकॉज चांगला रिस्क रिवॉर्ड जर का तुम्ही ट्रेड प्लॅन केला तर त्यामध्ये तुमचं विनिंग प्रोबॅबिलिटी ही चांगल्या प्रकारे राहू शकते। तिसरा रूल आहे की इंट्राडे ट्रेडिंग करताना कोणत्याही प्रकारची न्यूजला बघून डायरेक्टली ट्रेड करायला जाऊ नका। जर का तुम्हाला प्रॉपर डेचा सेटअप ठेवला, म्हणजे आज मी फक्त एकच ट्रेड प्लॅन करणार किंवा आज मी फक्त मॅक्स 2 दिवसाचे ट्रेड प्लॅन करणार आहे, देन ते खूप तुम्हाला हेल्पफुल राहील। जर का 2 ट्रेडमध्ये जर का तुम्हाला सपोज एसएल उडले देन तो दिवस तुम्ही अवॉइड करा, बिकॉज एव्हरी डे ट्रेड करण्यापेक्षा किंवा एका दिवसात 10 ट्रेड करण्यापेक्षा बरं राहतं की जर का आपला दिवसाप्रमाणे ट्रेड होत नसेल व्यवस्थित तर त्यावेळेस स्टॉप केलेलं कधी पण बेटर राहू शकतं। तर ओव्हर ट्रेडिंग ह्यामुळे अवॉइड होते। फॉलो केला ह्या गोष्टी तर इंट्राडेमध्ये पण तुम्हाला चांगल्या प्रकारे सक्सेस मिळू शकते।